हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात. स्टोरीचं नाव आहे ट्रेशर मॅप, खजिन्याचा नकाशा. एक टॉम नावाचा मुलगा खजिना कसा शोधतो आणि तो त्याच्या फॅमिलीला आणि गावातल्या लोकांना कशी मदत करतो हे या कथेत तुम्ही बघणार आहात. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला पूर्ण बघा, स्किप करू नका. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. एकेकाळी टॉम नावाचा एक मुलगा होता. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ बॉय नेम टॉम. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ बॉय नेम टॉम. तो एका छोट्या गावात आपल्या कुटुंबासह राहतो. He lives in small village with his family. He lives in small village with his family. टॉम एक जिज्ञासू मुलगा आहे. टॉम is a curious boy. टॉम is a curious boy. Curious boy म्हणजे जिज्ञासू मुलगा. आणि त्याला त्याच्या सभोवतालचे जग एक्सप्लोर करायला आवडते. And loves to explore the world around him. And loves to explore the world around him. Once upon a time म्हणजे एकेकाळी. तो लवकर उठतो आणि ग्रामीण भागात फिरायला जातो. Every day he wake up early and goes for walk in the countryside. Every day he wake up early and goes for a walk in the countryside. Countryside म्हणजे ग्रामीण भागात. Go for walk म्हणजे फिरायला जाणे. एके दिवशी टॉमला त्याच्या आजीच्या खोलीत एक रहस्यमय नकाशा सापडतो. One day Tom finds a mysterious map in his grandmother's room. One day Tom finds a mysterious map in his grandmother's room. मिस्ट्रियस म्हणजे रहस्यमय, मॅप म्हणजे नकाशा, ग्रँडमदर म्हणजे आजी, रूम म्हणजे खोली, फाइंड म्हणजे सापडणे. नकाशा लपवलेल्या खजिन्यांचे स्थान दर्शवितो. द मॅप शोज द लोकेशन ऑफ अ हिडन ट्रेशर. द मॅप शोज द लोकेशन ऑफ अ हिडन ट्रेशर. हिडन ट्रेशर म्हणजे लपवलेला खजाना, लोकेशन म्हणजे स्थान, शो म्हणजे दाखवणे. टॉम खूप उत्साहित आहे. टॉम इज व्हेरी एक्सायटेड. टॉम इज व्हेरी एक्सायटेड. व्हेरी म्हणजे खूप आणि एक्सायटेड म्हणजे उत्साहित. आणि खजिना शोधण्यासाठी एक साहस सुरू करण्याचा निर्णय घेतो. And decide to begin an adventure to find the treasure. And decide to begin an adventure to find the treasure. Treasure म्हणजे खजिना, find म्हणजे शोधणे किंवा सापडणे, adventure म्हणजे साहस, begin म्हणजे सुरुवात करणे, decide म्हणजे ठरवणे, निर्णय घेणे. तो त्याच्या बॅकपॅकमध्ये अन्न आणि पाण्याने भरतो. He packed his backpack with food and water. He packed his backpack with food and water. Food म्हणजे अन्न, water म्हणजे पाणी, पॅक म्हणजे पॅकिंग करणे. आणि त्याचा प्रवास सुरू करतो. And start his journey. And start his journey. तो तासनतास चालतो. He walked for hours. He walked for hours. आणि शेवटी नकाशावर चिन्हांकित केलेल्या ठिकाणी पोहोचतो. And finally reaches the location marked on the map. And finally reaches the location marked on the map. मार्क म्हणजे चिन्हांकित केलेले, लोकेशन म्हणजे स्थान, रीच म्हणजे पोचणे, फायनली म्हणजे शेवटी. तेथे त्याला एक गुहा सापडते. There he find a cave. There he find a cave.
केव म्हणजे गुहा, फाइंड म्हणजे सापडणे. तो गुहेत प्रवेश करतो. ही एंटर द केव. ही एंटर्स द केव. एंटर म्हणजे प्रवेश करणे. आणि लवकरच एका गडद बोगद्यात सापडतो. अँड सून फाइंड हिमसेल्फ इन डार्क टनेल. अँड सून फाइंड हिमसेल्फ इन डार्क टनेल. टनेल म्हणजे बोगदा, डार्क म्हणजे गडद, सून म्हणजे लवकर. टॉम घाबरत नाही. टॉम इज नॉट अफ्रेड. टॉम इज नॉट अफ्रेड. अफ्रेड म्हणजे घाबरणे. तो आपला टॉर्च काढतो. ही टेक्स आउट हिज फ्लॅशलाईट. ही टेक्स आउट हिज फ्लॅशलाईट. आणि चालत राहतो. अँड कंटिन्युअस वॉकिंग. अँड कंटिन्युअस वॉकिंग. तो थोडा वेळ चालतो. ही वॉक फॉर अ व्हाईल. ही वॉक फॉर अ व्हाईल. फॉर अ व्हाईल म्हणजे थोडा वेळ. आणि मग दूरवर एक प्रकाश दिसतो. And then he sees a light in the distance. And then he sees a light in the distance. Sees म्हणजे पाहणे, लाईट म्हणजे प्रकाश, डिस्टन्स म्हणजे थोड्या अंतरावर. तो प्रकाशाकडे धावतो. He runs towards the lights. He runs towards the lights. आणि मध्यभागी खजिना असलेली एक मोठी खोली शोधतो. And find a big room with a treasure chest in the center. And find a big room with a treasure chest in the center. टॉम खजिना उघडतो आणि त्यात त्याला भरपूर सोने आणि दागिने सापडते. टॉम ओपन द ट्रेशर चेस्ट अँड फाइंड अ लॉट ऑफ गोल्ड अँड ज्वेल्स. टॉम ओपन द ट्रेशर चेस्ट अँड फाइंड अ लॉट ऑफ गोल्ड अँड ज्वेल्स. तो खूप आनंदित आहे. ही इज व्हेरी हॅपी. ही इज व्हेरी हॅपी. आणि खजिन्यातील काही भाग त्याच्या गावी परत नेण्याचा निर्णय घेतो. अँड डिसाइड टू टेक सम ऑफ द ट्रेशर बॅक टू हिज विलेज. अँड डिसाइड टू टेक सम ऑफ द ट्रेशर बॅक टू हिज विलेज. डिसाइड म्हणजे ठरवणे, विलेज म्हणजे गाव. तो त्याच्या बॅकपॅकमध्ये तो घेऊन जाऊ शकतो तेवढा खजिना भरतो. ही फिल्स हिज बॅकपॅक विथ ॲज मच ट्रेशर ॲज ही कॅन कॅरी. ही फिल्स हिज बॅकपॅक विथ ॲज मच ट्रेशर ॲज ही कॅन कॅरी. आणि घरी परततो. अँड सेट ऑफ बॅक होम. अँड सेट ऑफ बॅक होम. टॉम त्याच्या गावी परतल्यावर तो खजिना त्याच्या कुटुंबाला देतो. When Tom returns to his hometown, he gives the treasure to his family. When Tom returns to his hometown, he gives the treasure to his family. Give म्हणजे देणे, फॅमिली म्हणजे कुटुंब, रिटर्न म्हणजे परत येणे. त्यांना त्याचा खूप आनंद आणि अभिमान आहे. They are very happy and proud of it. They are very happy and proud of it. त्या दिवसापासून टॉम गावात प्रसिद्ध झाला आणि सर्वांचाच प्रिय झाला. From that day, Tom became famous in the village and loved by all. From that day, Tom became famous in the village and loved by all. Loved by all म्हणजे सर्वांचा प्रिय झाला. Became famous म्हणजे प्रसिद्ध झाला. हॅपी म्हणजे आनंदी. प्राऊड ऑफ म्हणजे अभिमान. फ्रॉम दॅट डे म्हणजे त्या दिवसापासून. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.